आज आपण शासनाच्या कल्याणकारी योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका. चला तर मग बघूया शासनाच्या कल्याणकारी योजना काय आहेत त्या. शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये योजना येते ती आवास योजना 2 नंबरची. काय आहेत आवास योजना? जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर शासनाची आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ही ग्राम विकास विभागामार्फत चालवली जाते. प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान काय आहे? प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान तर आहे ग्रामीण भागात 1,20,000 सामान्य ग्रामीण भाग व डोंगरी भागात आहे 1,30,000 रुपये. जसे तुम्ही इथे बघत असाल त्याविषयी डिटेल माहिती इथे देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आता हे जे लाभार्थी आहे, हे लाभार्थी निवडण्याचा अधिकार हा ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. कशास देण्यात आलेला आहे? ग्रामसभेस देण्यात आलेला आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया जर तुम्ही बघत असाल तर लाभार्थी निवड प्रक्रिया ही कशी केली जाते? तर लाभार्थी निवड प्रक्रिया ही सामाजिक, आर्थिक, जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीत जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवास सॉफ्ट वर उपलब्ध आहे. आवास सॉफ्ट. ओके, सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र अशा लाभार्थीची निवड करण्यात येत असते, केली जाते, करावयाची असते. प्राधान्यक्रम यादी ही एक बेघर, एक खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली जाते. सर्वप्रथम बेघर, त्यानंतर येते 1 खोली लाभार्थी, त्यानंतर 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीत व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकष प्राधान्याने देण्यात यावेत. सर्वात पहिला 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. त्या कुटुंबामध्ये कोणीही अशा प्रकारच्या प्रौढ व्यक्ती नाही, तशा कुटुंबात कुटुंबाचा पहिल्यांदा विचार केला जातो. 16 ते 69 वयोगटातील प्रौढ नसलेले व्यक्ती. त्यानंतर महिला कुटुंब प्रमुख व 16 ते 69 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. 25 वर्षावरील अशिक्षित, निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब, ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही आहे, भूमिहीन कुटुंब, ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. सदर गुणानुक्रमे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीनुसार प्राधान्यक्रम दिला जावा. अर्ज कोठे करावा? ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये अर्ज करावा. दुसरी योजना आहे ती आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी. इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास ISSR. झोपडपट्ट्याखालील जमिनीवर पात्र झोपडपट्टी धारकांसाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करणे ही एक आहे. तिला म्हणतात इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास. त्यानंतर आहे क्रेडिट लिंक सबसिडी योजना CLSS. नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घराच्या दुरुस्तीसाठी, नूतनीकरणासाठी 6 लाख ते 12 लाख रुपयांच्या गृह कर्जावर कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. ती सवलत 6 लाखापर्यंत मिळते. तिसरे आहे भागीदारीत परवडणारे घरे AHP.
केंद्रीय एजन्सी मार्फत किंवा EWS श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून 1,50,000 रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प उभारतील. किमान 250 घरेपैकी 35% EWS साठी देण्यात आलेले आहे. चौथे आहे लाभार्थ्याच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घर बांधणी सुधारणा BLC. EWS सेनेतील लोक एकतर नवीन घर बांधू शकतात किंवा रुपये 1.5 लाख केंद्रीय सहाय्याने अधिक राज्याचे रुपये 1 लाख स्वतःचे घर वाढवू शकतात, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर ह्या ज्या प्रधानमंत्री आवास योजना आहेत, शहरी आणि ग्रामीण, ओके, तर यांची इथे लिस्ट देण्यात आलेली आहे. तुम्ही जर बघत असाल तर PMAY ग्रामीण, वार्षिक उत्पन्न काहीही नाही, अट किंवा वय त्याची अट नाहीये, वार्षिक उत्पन्नाची अट नाही. निवास जे घर आहे त्याची जी निवास घरांचा आकार जो आहे तो आहे 25 चौरस मीटर. उपलब्ध अनुमान आहे सपाट भागात आहे 1,20,000 रुपये आणि डोंगराळ राज्ये अवघड रस्ते एरिया त्यात आहे 1,30,000. ही झाली PMAY ग्रामीण. MAY शहरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS साठी उत्पन्नाची मर्यादा दिली आहे 3 लाख रुपये, कमाल 30 चौरस मीटर असावे आणि तो जो लाभ मिळणार आहे तो आहे 6.5%. त्यानंतर कमी उत्पन्न गट LIG 3 लाखापेक्षा जास्त आणि 6 लाखापर्यंत, कमाल चौरस मीटर आहे 60 चौरस मीटर, 6.5%. मध्य उत्पन्न विभाग दॅट इज MIG 1 6 लाखापेक्षा जास्त आणि 12 लाखापर्यंत 160 चौरस मीटर, 4% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. त्यानंतर मध्यम विभाग MIG 2 12 लाखापेक्षा जास्त आणि 18 लाखापर्यंत 200 चौरस मीटर, 3% अनुदान उपलब्ध आहे. रमाई आवास योजना कोण असू शकतं लाभार्थी? लाभार्थी असू शकतात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी 269 चौरस फूट घरकुल बांधू शकतात. काय आहेत निकष? महाराष्ट्र राज्यातील वास्तविक किमान 15 वर्षाचे असावे, बेघर किंवा पक्के घर नसावे, लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण यादी 2011 SECC 2011 प्राधान्यक्रम यादीच्या GPL बाहेरील असावा. ओके. लाभ ग्रामीण भागात 1,32,000, डोंगराळ नक्षलवादी भागात 1,42,000 आणि शहरी भागात 2.50 लाख या प्रमाणात लाभ मिळतो. या प्रमाणात अनुदान मिळतं. अर्ज कोठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. शबरी पारधी आदिम आवास योजना कोण असतील लाभार्थी? लाभार्थी असतील अनुसूचित जमातीसाठी म्हणजे ST कॅटेगरी. 269 चौरस फूट घरकुल बांधता येतं. लाभ ग्रामीण भागात 1,32,000, डोंगराळ नक्षलवादी भागात 1,42,000, शहरी भागात 2,50,000. योजनेचे निकष किमान 15 वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असावे, बेघर किंवा पक्के घर नसावे, लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 नुसार SECC 2011 नुसार प्राधान्यक्रम यादीतील GPL यादी बाहेरील असावा. अर्ज कोठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना. लाभार्थी निवडीचे निकष. लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी, कच्चे घर, पालामध्ये राहणारा असावेत. अनुदान
ग्रामीण भागात 1,20,000, डोंगराळ तसेच नक्षलवादी भागात 1,30,000. तर कुणाला दिला जाऊ शकतो प्राधान्यक्रम? पालात राहणारे, गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे, घरात कोणीही कमावत नाही अशा विधवा, परित्यक्त्या किंवा अपंग महिला, पूरग्रस्त क्षेत्र, अर्ज कोठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. मोदी आवास घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत चालवली जाते. कोण असतील लाभार्थी? लाभार्थी असतील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी. अनुदान ग्रामीण भागात 1,20,000, डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात 1,30,000. आवश्यक असणारी कागदपत्रे 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगाचे जॉब कार्ड, बँक पासबुक छायांकित प्रत. अर्ज कोठे करावा? अर्ज हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य. लाभार्थी केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेस पात्र बेघर भूमिहीन गरजू. ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागामधील घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना 500 चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता. प्रत्यक्ष जागेची किंमत किमान ₹50,000 यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य केले जाते. शहरी भाग 500 चौरस फुटापर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकामाच्या नियमावलीनुसार 2 किंवा 3 लाभार्थ्यांच्या संमतीने 2 मजली किंवा 3 मजली इमारत बांधण्यासाठी प्रति लाभार्थी 50,000 पर्यंत अर्थसहाय्य. अर्ज कोठे करावा? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावा. गृह प्रकल्प संबंधित संस्था म्हाडा, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या वेबसाईट दिलेल्या आहेत. SRA वेबसाईट, हुडको, सिडको ह्या साऱ्या आहे गृह प्रकल्प संबंधित संस्था. यासाठी उत्पन्न मर्यादा दिलेली आहे खालील प्रमाणे. अर्जदाराची गटनिहाय वार्षिक कौटुंबिक कमाल मर्यादा रुपये वार्षिक खालील प्रमाणे राहील. महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक प्र.आयो 2019 प्रक्र 126 गृहनिधो 2 दिनांक 16 मार्च 2023 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार अत्यल्प EWS सुमारे 6 लाखापर्यंत, उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर, आता हे जे आहे 6 लाख हे आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्र MMR, पुणे महानगर क्षेत्र PMRDA, नागपूर महानगर क्षेत्र NMRDA, नागपूर सुधार प्रन्यास NIT प्रदेश, तसेच 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे EWS 6 लाख रुपये. उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्यांसाठी आहे 4,50,000. LIG 9 लाख, उर्वरित भागात 750. मध्यम उत्पन्न गट MIG 12 लाख, उर्वरित भागात 12 लाख. उत्पन्न गट HIG कमाल मर्यादा नाही. उपरोक्त 4 ही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील अर्ज करू शकतात. अल्प गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटातील अर्ज करू शकतात.